आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, PM किसान योजनेच्या हप्त्यासंदर्भात तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात सर्वात अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. महत्त्वपूर्ण सूचना आहे मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. तर मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्यामध्ये जी महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण. तर मित्रांनो, प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यामधून 18 हप्ता जो होता तो टाकण्यात आला होता आणि 18 हप्त्या अंतर्गत 9.6 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,000 कोटीहून अधिक रक्कम टाकण्यात आलेली होती. तर मित्रांनो, जेव्हा PM किसान योजनेचा जेव्हा 18 हप्ता टाकण्यात आलेला होता तेव्हाच नमोचा पण 5वा हप्ता टाकण्यात आलेला होता. एकंदरीत 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तेव्हा जमा करण्यात आलेले होते, पण काही शेतकरी बांधवांना मिळालं नाही. त्याचं कारण असू शकतं ते म्हणजे PM किसान योजनेची eKYC. त्यामुळेच अनेक शेतकरी बांधवांना सुद्धा हप्ते मिळाले नसतील. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी eKYC प्रक्रिया कशी करू शकता हे सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. मित्रांनो, eKYC प्रक्रिया सोपी आहे. आपण OTP बसले eKYC करू शकता. म्हणजेच काय, तर मित्रांनो, PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. नो युअर स्टेटसवर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर eKYC प्रक्रिया नो असेल तर येस करण्यासाठी PM किसान योजनेच्या फोटोवर eKYC जो पर्याय दिलेला आहे तिथं क्लिक करून आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर सविस्तररित्या eKYC प्रक्रिया जी आहे ती करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने eKYC केली नसेल तर करून घ्या. अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती होती, त्यामुळे eKYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला काही करण्याची गरज नाही, कारण की PM किसान योजनेचा डाटा नमो शेतकरी योजनेस जोडला गेलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकला नक्की व्हिजिट करा. धन्यवाद.